नमस्कार. शब्द गुणिले इंच या उपक्रमामध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. बघता बघता आपण 4थ्या एपिसोड पर्यंत येऊन पोहोचलो. पहिल्या 3 कथा तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यात, लाईक केल्यात, शेअर केल्यात, तुमचे कमेंट्स आणि फीडबॅक्स आमच्यापर्यंत आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या 3ही कथा खूप आवडल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ह्या 4थ्या एपिसोडमध्ये जी कथा मी तुमच्या समोर सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे घर आणि ती लिहिली आहे प्रवीण जोशी या लेखकाने. आता ही कथा आधीच्या 3 कथांपेक्षा कम्प्लिटली वेगळी कथा आहे. म्हणजे एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची माणसं असतात. तसंच प्रत्येक घराचं देखील स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व असतं. हो, प्रत्येक घराचं स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व असतं. चला तर मग भेटूयात या कथेतल्या घराला. घर. तो जुना वाडा तसा मध्यमवर्गीयच होता. कायम वाळवण पसरून ठेवलेला, मध्ये अंगण, तिथे एका मोडक्या खाटेवर बसून सदान कदा खोकणारी म्हातारी, खेळणारी ओरडणारी पोरं, नळावर बडबड करणाऱ्या बायका, पत्त्यांचे डाव मांडून पान चघळत बसलेले रिकाम टेकडे आणि वेळी अवेळी कामावरून परतणारे चाकरमानी यांनी तो वाडा गजबजला होता. पावसाळ्यात गळणारे पत्रे, डालडाच्या डब्यात लावलेली तुळस, मागच्या वर्षी दिवाळीत लावलेला आणि आता लखतर होऊन लोंबकाळणारा आकाश कंदील, असं काय काय घेऊन हा वाडा उभा होता. म्हणावी तर गरिबी नव्हती, पण आयुष्याची संथ मध्यम गती या वाड्यानं स्वीकारली होती. अशा ह्या वाड्यातल्या एका घरामध्ये आज उत्साह नांदत होता बरं का. घर फार छान सजलं होतं. चौकटीला तोरणं लागली होती, उंबरठ्यावरती मापटं ठेवलं होतं. अहो, त्या घराची नवीन सून आज गृहप्रवेश करणार होती. घराला फार आनंद झाला होता. खूप पिढ्या या घरानं पाहिल्या होत्या. मापटं लवणताच सून कुंकवाच्या पावलांना घरात आली आणि फरशी नवीन सुनेच्या पायांशी लढिवाळपणा करू लागली. हे जुनं घर नवीन सुनेला आपल्यात सामावून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होतं. ते घडीचं टेबल उत्सुकतेनं वाट पाहत होतं. मोडक्या पायाचं स्टूल असं डुगडुगत बाजूला सरकत होतं. अहो, त्या पत्र्याच्या कपाटावरचा आरसा आपला उडालेला पारा लपवण्याचा प्रयत्न करत होता. अहो, एवढंच काय, ती लोखंडी खाट तर कधी नव्हे ते आज बावरली होती. मग पण सून मात्र या सगळ्यांकडे पाहून आपल्याच नादात गुंतून गेली होती. 4 कौतुकाच्या गोष्टी झाल्या. घर सुखानं ऐकत बसलं होतं, रमून गेलं होतं. घर नको नको म्हणत होतं, पण शेवटी दिवस मावळलाच. त्या रात्री बऱ्याच वर्षांनंतर घराने प्रेमाची कुजबूज ऐकली बरं का. दुसरा दिवस उजाडला खरा, पण घराचं आणि सुनेचं बोलणंच झालं नाही. संवादाला सुरुवात कुठून करायची हेच घराला कळत नव्हतं. दारातल्या तोरणांनी सुनेच्या कपाळाला स्पर्श करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खरा, पण सून तिच्याच नादात रमून गेली होती. घराला त्याचंही कौतुकच होतं. बघता बघता दिवस सरले आणि तोचपणा पुन्हा डोकवू लागला त्या वाड्यात. तीच पोरं, तीच म्हातारी, तेच चाकरमानी, तेच रिकाम टेकडे, त्याच नळावरच्या भांडणाऱ्या बायका, तीच सासू आणि एकाच दिवसात तीच बनून गेलेली ती सून. भिंतीवरचं घड्याळ फिरत होतं. दिवस, आठवडे, महिने उलटले, वर्ष सरलं तरी ही घराचा सुनेशी मनासारखा संवाद काही केला झाला नाही, होतच नव्हता. काहीतरी चुकतच चाललं होतं बघा. म्हणजे घरानं सुनेला आपलं म्हटलं होतं, पण सून त्या घरात रमूच शकत नव्हती. बाहेरचं जग झपाट्यानं बदलतंय असं ती स्वतःशी म्हणताना घरानं ऐकलं होतं, पण त्याला ते नीटसं कळलं नव्हतं. आता सुनेचा पगार वाढायला लागला होता. सुनेच्या पगारातून खिडक्यांचे पडदे बदलले गेले. हे नवीन पडदे घराला शोभले नाहीत, पण तरीही खिडक्यांनी तक्रार केली नाही. पितळ्याचे डबे माळ्यावर गेले, तिथे स्टेनलेस स्टीलची चकमक आली, पण घर काही बोललं नाही. माठ फुटल्यापासून सुनेने फ्रीजचा हट्ट धरला. फ्रीज ठेवायला जागा करायची म्हणून जाळीच्या कपाटाला बाहेर जावं लागलं, पण तरीही घर काही बोललं नाही.
आता घरातलं देवघरही जरा काळजीत पडलं होतं. नाही म्हणजे त्याला तशी भीती नव्हती, पण कधीतरी त्याचाही रंग उडाला गेला होताच की हो, बदललेला होताच त्याचा रंग. मग अहो, जुन्या घडवंचीची रवानगी तर लग्नाच्या आधीच बाहेरच्या अंगणातल्या त्या उंबराच्या झाडाखाली झाली होती. तिला बिचारीला तिथे एकटं वाटत होतं. या बिचाऱ्या घडवंचीनं, कधीही पाऊस न पाहिलेल्या घडवंचीनं 2 पाऊस कसे बसे झेलले. आता येणाऱ्या होळीमध्ये आपलं कसं होणार अशी एकच चिंता तिला लागून राहिली होती. आणि एक दिवस भिंतीवरच्या पोपड्यांकडे घरातल्या मंडळींचं लक्ष सुनेनं वेधून घेतलं. ती जणू घराची खपलीच काढत होती. घराला ही गोष्ट फार खटकली, मनाला लागली, वेदना झाल्या. खरं तर नवीन रंगाची गरज घरालाही भासली होती, पण आता घराला सुनेच्या हातचं काहीच नको होतं. उतरली होती सून मनातून. घड्याळ साऱ्यांना समजवायचा प्रयत्न करत होतं. अरे काळ सरतोय, ऐका माझं. हे त्याला कळत होतं, पण त्याची टिकटिक इतरांच्या तक्रारीत विरून जात होती. सारं घर सुनेशी फटकूनच वागत होतं. आंघोळीच्या बंबानं पत्र्याच्या ट्रंकेच्या कानात कुजबुजत सांगितलं. म्हणाला, काल मी ऐकलंय. सून म्हणत होती हे घर आहे का गोडाऊन. गोडाऊन म्हणाली घराला, गोडाऊन. तेव्हा त्याच्यावर कोणाचा विश्वास बसला नाही, पण नंतर मात्र बसला बरं का. घराला आता एकाच वस्तूची अपेक्षा होती. त्यासाठी कुणीही बाहेर जायला आनंदानं तयार होणार होतं, पण घरात पाळणा काही येत नव्हता. एके रात्री सून नवऱ्याला सांगत होती ते खाटेनं ऐकलं. खाटेनं सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं. म्हणाली, काल रात्री मी ऐकलंय. सून सांगत होती, म्हणजे नवऱ्याला असं म्हणत होती की पाळणा ह्या घरात हालणार नाही, स्वतःच्या घरात हालणार म्हणे, स्वतःच्या घरात. हे ऐकून घराला फार वाईट वाटलं. आपल्याला ही दोघं स्वतःचं घर मानत नाहीत. त्या दिवसापासून सगळ्यांनी अबोला धरला. घड्याळाने सुद्धा टोले दिले नाहीत. एक दिवस बाहेरच्या घडवंचीने बातमी दिली की वाड्यात कोणी बिल्डर येऊन गेला. त्याच्यासोबत आलेल्या टाय लावलेल्या माणसाने सगळी मापं घेतली. चौक, अंगण, बोळ, दरवाजा असं ऐकायची सवय असलेल्या त्या वाड्यानं स्क्वेअर फूट, डक्ट, ओपन स्पेस, FSI असे शब्द ऐकले. घडवंची घाबऱ्या घुबऱ्या आवाजात सगळ्यांना सांगत होती, अहो तो जो माणूस होता ना, तो म्हणत होता की हा वाडा पडणार आहे आणि इथे मोठी इमारत उभी राहणार आहे म्हणे. आणि त्या इमारतीमध्ये काय बरं तो शब्द, त्या इमारतीमध्ये ऑफिसेस असतील, दुकानं असतील, फ्लॅट्स देखील असतील. मला तर फार भीती वाटते हो. कसं होणार आपलं, कसं होणार. पण घराला याचा अर्थ कळे ना. हे सारं होईल तेव्हा आपण कुठे असू हा एकच प्रश्न त्याला भेडसवायला लागला. काही दिवसांनी सून कोणाला तरी घरी घेऊन आली. त्या माणसानं घर बारकाईनं पाहिलं. घराला तो माणूस आवडलाच नाही. खुर्चीनं त्याला मनाविरुद्ध बसवून घेतलं, कपाटाच्या दारानं तर तोंडच फिरवून घेतलं. पण तो माणूस मात्र एकेका वस्तूची तारीफ करत होता. कुणीच ते मनावर घेतलं नाही. तो इंटेरियर डिझायनर का कोणीतरी होता म्हणे. त्यानं कागदावर जरा जरा रेघा ओढल्या, साऱ्या वस्तूंचे फोटो काढले आणि हसत हसत निघून गेला. आणि अखेर तो दिवस उजाडला. वाड्याच्या दारात ट्रक येऊन उभा राहिला. लोखंडी खाट, खुर्च्या, कपाट, देवघर, मोडक्या पायाचं स्टूल, आरशाचं कपाट, घडवंची साऱ्यांना घेऊन निघून गेला. जाता जाता सगळ्यांनी शेवटचा वाडा पाहून घेतला. सुनेकडे रागवून देखील पाहिलं, पण तिच्या स्वप्नाळू चेहऱ्याकडे पाहून ह्या सगळ्यांनी या कुटुंबाला आशीर्वादच दिला. मग साऱ्यांना एका अंधाऱ्या कुबट्ट कोठडीत कोंडण्यात आलं. आपण घर नव्हतोच, फक्त उपयोगी वस्तू होतो हा सल प्रत्येकाच्या मनात डाचत होता. वस्तूंची कुटुंबाबरोबर जोडली गेलेली नाळ अशी एका निर्णयानं तुटते हे पचवणं अवघड जात होतं. आता ह्या कुटुंबाला आनंदाच्या क्षणी आपली आठवण येणार नाही
या विचारानं सगळे अस्वस्थ झाले होते. घड्याळ आता टिकटिक विसरलं होतं. दोन्ही हात हनवटीवरती घेऊन स्वस्थ पडलं होतं. आयुष्य थांबल्यासारखं झालं होतं. बरेच दिवस लोटले, महिने, जवळजवळ 1.5-2 वर्ष लोटली आणि अचानक सर्वांना कशाने तरी जाग आली. छान प्रसन्न प्रकाश पसरला होता. भिंतींना रंग होता. जमिनीवरती टाईल्स होत्या. आजूबाजूला शांती होती. आपण कुठे आलोत हेच कोणाला कळत नव्हतं. प्रशस्त खोल्यांमध्ये साऱ्या जुन्या वस्तू अंग चोरून उभ्या होत्या. घड्याळाने काटे वळवून पाहिलं तर काळ बदललेला त्याला समजलं. साऱ्यांनी डोळे किलकिले केले. सून, सासू आणि मुलगा त्याच साऱ्या वस्तू काळजीपूर्वक लावून घर सजवत होते. सुनेच्या वाक्याने सगळे एकदम खडबडून जागे झाले. ती सासूला आणि नवऱ्याला सांगत होती, आई, मला त्या इंटेरियर डिझायनरचं पटलं बरं का. नव्यानं जुन्याच्या हातात हात घातला पाहिजे. अगदी बरोबर आहे त्यांचं. बाहेरचं जग कितीही झपाट्यानं बदलत जरी असलं ना, तरी आपुलकीनं जपलेल्या या सगळ्या वस्तू आपल्याला किती स्थिर ठेवतात, नाही का हो? थोडासा बदल देखील पुरतो आपल्याला. कोणाला काय बोलावं सुचेच ना. सगळ्यांना फारच आनंद झाला. आश्चर्याचा धक्का बसला. त्याच वेळी काहीतरी वेगळं जाणवून साऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं, स्टुलाचा पाय दुरुस्त झाला होता. आरशावरती पारा लागला होता. अहो, पाण्याचा बंब तर घासून पुसून इतका लख्ख केला होता की विचारूच नका. ती घडवणची तर ओळखूच येत नव्हती. या घडवणचीनं सहज म्हणून खिडकी बाहेर पाहिलं तर तिला तिथं ते उंबराचं झाड दिसलं डोलताना. ही वास्तू वाड्याच्याच जागेवरती उभी राहिली होती. काळानं फक्त जुनेपणाची पुटं तेवढी पुसून टाकली होती. बाकी सर्व होतं तसंच होतं बरं का. सारे जण पुन्हा एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. घर पुन्हा नांदू लागलं. शब्द गुणिले इंच या उपक्रमातली ही चौथी कथा, घर. तुम्हाला हे घर, या घराचं व्यक्तिमत्व, ही कथा कशी वाटतेय? आवडली असेल तर जरूर लोकांपर्यंत शेअर करा, पोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्या 3 कथा ज्यांनी कोणी पाहिलेल्या नाहीयेत त्यांच्यासाठी तथास्तू, 401, 402 आणि कोपरा या तिन्ही कथांच्या युट्यूब लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट केल्या. 5वा एपिसोड जो असणार आहे तो अर्थात पुढच्या रविवारी मी रिलीज करणार आहे. तो आपल्या उपक्रमातला शेवटचा एपिसोड असणार आहे. त्यामधली जी कथा आहे ती देखील प्रवीण जोशी यांनीच लिहिली आहे आणि त्या कथेचं नाव आहे ब्युटी पार्लर. तेव्हा भेटूया पुढच्या रविवारी शार्प सकाळी 10 वाजता. थँक्यू.